नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. थेट कॉप्ट नगरसेवक एका पत्रकाराला न्याय मिळालाय, लक्षात असू दे. चलो आओ चंदन, मला सांगा, झालं का तुमचं? हा झालं. झालंय. परत आपण खाली घेऊ या. चंदन या. चंदन, मला सांगा ताई, कॉप्ट नगरसेवक कसा असावा? माझ्यासारखा. चलो इधर याओ. कॉप्ट नगरसेवक कसा असावा? नगरसेवक कसा असावा म्हणजे नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आणि भारतीय जनता पार्टीने जो एका कार्यकर्त्यावर विश्वास ठेवलाय तो विश्वास कसा तुमच्यासारखा असावा? नक्की नक्की यांच्यासारखा असावा. यंग आहेत सगळ्या. भाजप पक्षाने यंग आणि चांगल्या होतकरू काम करणाऱ्या कॉप्ट नगरसेवक दिलाय. आपले एक पत्रकार बी आहेत, त्यांना शोधू म्हण. चला चंदन या इकडं. मनीष केत इथं आहेत आपल्या बरोबर. एका पत्रकाराला न्याय मिळालाय, काय सांगाल? 2 मिनिट फक्त वाट बघा. एकदा नाव पुकारू द्या, प्रोटोकॉल आहे. एकदा नाव पुकारल्यानंतर मी सगळा विषय तुम्हाला सांगतो. आता नाव आलेलं आहे, नाव पुकारायला अजून 2 मिनिट आहेत. तेवढं होऊ द्या, नक्कीच तुम्हाला मुलाखत देतो. आपलेच आहेत. या चंदन सर, मला सांगा, एक आपले सर आहेत, एवढे हुशार आहेत, एवढं म्हणजे खरंच सरांना न्याय मिळणार नाही बरं का. मला सांगा, नंतरच्या टर्मला देतील पालकमंत्री, लक्षात असू दे. मला सांगा, कॉप्ट नगरसेवक कसा असावा? तो पार्टीचा निर्णय आहे साहेब. तो शिक्षित असावा, सोलापूरच्या विकासाच्या संदर्भात त्याला जाण असावी, विजन असणारा असावा. इव्हन ही सगळ्याच नगरसेवकाविषयी अशी अपेक्षा आहे सोलापूरकरांची. तशा असावेत असं आम्हाला वाटतं. आणि पार्टी जो निर्णय देईल त्या पार्टीच्या निर्णयाबरोबर आम्ही, कारण पार्टी जेव्हा निर्णय घेत असतो त्यावेळेला सगळ्या जात समूहाचा, विविध घटकांचा हे सगळा अभ्यास करून पार्टीला त्याचा मेळ बसवावा लागतो त्याला. त्यामुळे पार्टी तशा पद्धतीनं मेळ घालून सगळ्याला न्याय देण्याच्या उद्देशानं, मग कधी काही गोष्टी काही माणसामध्ये कमी असतील पण त्याला न्याय देण्यासाठी पार्टीला ते करावं लागतं. धन्यवाद सर, खूप काही चांगली माहिती दिली आहे. इकडे या चंदन, मला सांगा, कॉप्ट नगरसेवक कसा असावा? जनतेचे काम करणारा असं, सामान्य नागरिक म्हणजे नागरिकाच्या समस्या सोडवणारा असावा. आणि ज्या ठिकाणी सुविधा मिळत नाही, ज्या ठिकाणी असं वाटतंय किंवा त्या ठिकाणी त्यांनी जाऊन सुविधा देण्याचं काम करावं, एवढं मला वाटतं. दीपक राजगेंना कॉप्ट मिळावा असं वाटतंय का नाही? मी इच्छुकच नव्हतो, माझी मागणी बी नव्हती, मी इच्छुक नव्हतो. मी काम केलं माझ्या मुलासाठी. मुलगा माझा प्रवेश केल्यामुळं मी काम केले आणि मी इच्छुक नव्हतो आणि माझी मागणी तशी नाही. धन्यवाद. हे दीपक राजगेचा मुलगा आहे. मला सांगा, दीपक राजगेंना कॉप्ट मिळावं असं तुम्हाला वाटत होतं का? नाही, आम्ही आधीपासून इच्छुक नाही. आधीपासून इच्छुक नाही. मला सांगा, आपला कॉप्ट नगरसेवक कसा असावा? कॉप्ट नगरसेवक जनतेचे काम करणारा असावा आणि सर्व समस्या त्यांनी जाणून घेऊन प्रभागात फिरून सर्वांच्या समस्या त्यांनी सोडवण्यात प्रयत्न करावा. धन्यवाद. दीपक राजगे, आपण त्यांच्याशी बोलला होता, त्यांचा मुलगा आहे हा. या चंदन, या चंदन, या. ह्यांना दाखवा. हे सगळे रिंगणामध्ये आहेत आणि हे सोलापूरचा विकास करण्यासाठी आज ह्यांना सभागृहामधनं बाहेर पाठवणार आहेत. सगळे बाहेर म्हणजे बाहेर नाही, काम करण्यासाठी पाठवणार आहेत. मनीष केत आहेत, चालुक्य मॅडम आहेत, आपले भरपूर जण आहेत, दायमा साहेब आहेत. सगळ्यांना अजून कुठे गेले सगळे? अजून कोण दिशी नाहीत? आत आहेत का तुम्ही? आहेत एवढं 1 2 3 4 जण दिसालेत. अजून कोण दिसे नाहीत? हा घ्या लागला. चंदन इकडे या.
आपण प्रत्येकाकडे जाणार आहोत आणि प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेणार आहे. सगळे कॉप्ट नगरसेवकाचा या चंदन इथं तर आपल्या ताई आपले डॅशिंग आहेत, खतरनाक आहेत, विचारच करायचं नाही. मला सांगा ताई, आपला कॉप्ट नगरसेवक कसा असावा? मला वाटतंय की आता जे कॉप्ट जे नगरसेवक घ्यालेत, मला वाटतं की कुठलंही राजकारण न करता जे जनतेचं जे हित आहे, जे सुरक्षक असल्या की सोलापूर शहराला जे नागरिकांना जे अनेक खूप मोठे नागरिकांची बीजेपी सरकारवर विश्वास ठेवून त्यांनी वोटिंग केल्याबद्दल आणि नागरिकांचे मी पुन्हा एकदा आभार मानायला बघते की त्यांनी पुन्हा एकदा भाजप सत्ता निवडून दिले. आणि कॉप्ट जे घ्यायला बघतात की काम करणारे लोक घ्यायला पाहिजेत, सभागृहामध्ये बोलणारे करणारे, जे कुठलेही प्रश्न येऊ द्या जनतेच्या हितासाठी त्याला एक मताने एक विचाराने घेतले पाहिजे. आपल्या प्रभागात कुठले कुठले प्रलंबित विषय राहिलेत आणि त्या विकासाचे तुम्ही कामं करणार आहेत? आता काँग्रेसचा बालेकिल्ला होता तुमचा प्रभाग. आमच्या प्रभागामध्ये असं मला गेलं तर खूप असलं मिळत असल्यासारखे झोपडपट्टीचे भाग अनेक प्रश्न खूप सुटले नाहीयेत. आणि ते खरं तर मला तात्काळने घेऊन सनी जे देवेंद्र दादा आपल्या मध्ये जे आमदार आहेत त्यांनी जे आम्हाला विश्वास दिले की आपण जे काय चाळीचे प्रश्न असू दे आपण जास्तीत जास्त सोडूया. आणि जे झोपडपट्टी भाग आहे आपण बघतो की ड्रेनेजचा पाण्याचा खूप मोठा समस्या असल्यासारखे आहेत. आणि चांगले पण उमानगरी हा परिसर पण स्टँडर्ड लोकांचा आहे, तिथेही खूप मोठं लोकांना अजूनही सुविधा भेटल्या नाहीत, पाण्याच्या म्हणा ड्रेनेजच्या म्हणा आणि रस्ते वगैरे. आमदारच्या दोन आपल्याच गटामुळे आहे ना तिकडच्या लोकांना सुख सुविधा भेटल्या नाहीत. आमदारचे खासदार वगैरे पहिला होते ना काँग्रेसचे, त्या नागरिकांमुळे जो MSCB ला जायचा जो रस्ता आहे ते रस्ता लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि पाण्याची लाईन वगैरे ते व्हायला पाहिजे. आणि जे गार्डनचंही लोकांचं स्वप्न आहे की गार्डन आपल्या सोलापूर शहरामध्ये खूप मोठे गार्डन दुरुस्ती न होता गार्डनची सोय झाली पाहिजे. धन्यवाद. बोर्ड चालू आहे. हा सर इकडे या. हा नाही ना, पहिला बोर्डात जाऊ दे. पहिला त्यांना नगरसेवक करा, सगळ्यांना जेवढे 10 आहेत त्यांना पहिला नगरसेवक करून टाका. या चंदन, सगळं आपण बोर्डात आता गर्दी भरपूर असणार आहे आणि आपण बोर्डात असणार आहे बर का. आणि पहिला आपले सगळे पत्रकार त्यांचा एकदा होऊन जाऊ दे, नंतर ना आपण हाय महापालिकेत. या चंदन या. आपण शोधा लागलो कुठं कुठं काय काय कोण बसलेत, सगळ्याचं म्हणणं घेणार आहे. इकडं आहेत का कोण? इकडे कोण नाहीत. चला चंदन इकडं या. अजून आपण शोधणार आहे, सर्वसामान्याला विचारणार आहे. मला सांगा, आपला कॉप्ट नगरसेवक कसा असावा? सर्वांना सामावून घेण्यासारखा असावा व सर्वांचे प्रश्न मांडण्यासारखा असावा. जिथं नगरसेवक पोचत नाही तिथं पोचून काम करणारा असावा. आपल्या शहरातले कुठले कुठले प्रलंबित कामं राहिलेत असं तुम्हाला वाटतं? कचरा, मोठे असतील. मोठी जे डंप ग्राउंड आहेत, आता कुष्ठरोग वसाहतीची जसा बेरणीचा प्रश्न आहे, कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे, इथे स्वच्छता झाली पाहिजे. असे मोठमोठे जी पडीक जागा आहेत त्याचा उपयोग झाला पाहिजे, त्याच्यावर ध्यान देणार पाहिजे. जिथं लाईट नाही आहे, जिथं रात्री लोक जायला भेटतात तिथं लाईटची व्यवस्था झाली पाहिजे. इथं कॉप्ट नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद. मला सांगा, आपला कॉप्ट नगरसेवक कसा असायला पाहिजे? कसा असायला पाहिजे? काम करणारा असाल, शहराची कामं आहेत आपल्या. हा, शहराचे काम वगैरे करणारा पाहिजे. आणि म्हणजे बाकीचे जे हे आहेत कार्यकर्ते त्यांना सांभाळून घेऊन म्हणजे पुढे घेऊन जाणारा पाहिजे. कार्यकर्त्यांच्या अडचणीला धावून येणारा पाहिजे. धन्यवाद. खूप काय चांगली पाहिजे. शॉर्टकट मध्ये सगळं काय आलं त्याच्यात. मला सांगा, कॉप्ट नगरसेवक कसा असायला पाहिजे? करणारा असावा. सोलापूर सर्वजण विकासासाठी उत्तम असे काम केलं पाहिजे. युवकांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. महिला वर्गांसाठी त्यांचा पण हाताला काम मिळाला पाहिजे साहेब. आणि अनेक अडचणी राहतात. पाणी पुरवठ्याचा विषय आहे, रस्त्याचा विषय आहे. धूळमुक्त शहर कसं होतंय ते बघणं गरजेचं आहे. त्या नगरसेवक आम्हाला प्रॉप्ट पाहिजे.
तुमचा आवडता कॉप्ट नगरसेवक कोण आहे? तर बघा इथं सध्यामध्ये पक्ष म्हणून बघितलं तर श्रीनिवास मायकल आहेत, अक्षय अंजिकने आहेत, परत वर्षाला ते चालुक्य आहेत, मनीष केत आहेत पत्रकार म्हणून. त्यांचं बी अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन. पक्षाने कोणाकोणाला संधी दिल्या त्यांना अभिनंदन. इकडे आपले रोहिणीताई आलेत. मला सांगा, हो इकडे या. थांबा एक मिनिट. मला सांगा, आपला कॉप्ट नगरसेवक कसा असावा? काही सारखा असावा का? 100% तुम्ही ठरवायला पाहिजे पॅरामीटर्स कसा असावा पत्रकारांनी. शहराचे कुठले प्रलंबित विषय आहेत आता? मला कल्पना नाही दादा, मी सभागृहात नाही, मी कार्यकर्ते लोक आहे. ते काय या चंदन सगळेच चंदन तुम्ही तिकडे जावावं एकदा. सगळेजण घ्या लागलेत, आपण तर घेतलेला आहे. हा हो. हे सगळे दिसा लागले, ते त्यांचं पूर्ण फिक्स झाल्यासारखं दिसतंय, म्हणून तर ते जोश मध्ये आहेत. आणि या चंदन, या चंदन इकडे इकडे इकडे. हा या इकडं. 1 2 3 4 5 6 7 8 जण दिसालेत, 9 जण दिसालेत. अजून एक जण कोण आहे कळीना, अजून व्हायचं आहे. आपली ताई आहेत जे शहर अध्यक्ष, फिक्स झालंय. 5 मिनिटात नाव कळत आहे. चंदन इकडे, आपला कॉप्ट नगरसेवक कसा असावा? शहरात काम करणारा असावा, आणखी शहर कामकाजामध्ये लक्ष घालणारा असावा. आपल्या शहराचे प्रलंबित कुठले कुठले विषय राहिलेले आहेत? पाण्याचे प्रश्न महापौर सध्या आघाडीवर घेत आहेत. निवडून आता स्वीकृत सदस्य झालेले आहेत. ते सर्व पक्षीय पातळीवर जवान आहेत, सर्व काम करण्याचे मोठे आहेत. कोण कोण झालेत आता? शहर अध्यक्ष आहेत, अक्षय अंजिकाने आहेत, वर्षाली चालुक्यताई आहेत. सर्व पक्षाचे लोक आहेत. पक्षाने कुठेतरी सर्वांना न्याय दिलेला आहे. धन्यवाद. या इकडं. मला सांगा, आपला कॉप्ट नगरसेवक कसा असावा? सर्वसामान्याचं काम करणारा असावा. आणखी आपल्या शहरातील कुठले कुठले प्रलंबित विषय आहेत आणि ते व्हायला पाहिजे, ते घडायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? पहिला पाण्याचं रोड, उड्डाण पूल याची समस्या. ग्राउंडचे जे प्रश्न आहेत कुठले कुठले प्रलंबित आहेत असं वाटतं? ग्राउंडचं पाण्याचंच. आपल्याला 6 दिवसाला जे पाणी येत आहे ते पाणी 1 दिवसाआड जी मागणी केली ती व्हायला पाहिजे. धन्यवाद. तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला मी सांगतो, मी पहिला प्रश्न, पहिला सिटी बस चालू व्हायला पाहिजे सोलापूरला. सर्व पक्षी मिळून सिटी बस चालू करायला पाहिजे. ग्रामीण गावात सिटी बस जायला पाहिजे. शेतकरी लोकांचं फार अडचण आहे. गावी चालत जातात विद्यार्थी, पुन्हा एसटीने हे करतात. ताबडतोब महापौरने लक्ष द्यावे. धन्यवाद काका. या चंदन, अजून आपण सगळ्याच म्हणणं घेणार आहे. सगळे नगरसेवक आतमध्ये आहेत, वरती जाऊया. मला सांगा, कॉप्ट नगरसेवक कसा असावा आपला? तुम्ही आमच्या अध्यक्षाचं भारी येत नको माहित देत नाही, मला सांगा, आपल्या सोलापूर शहराचे कुठले प्लीज 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 या इकडे. चंदन यावर तो म्हण. या या चंदन या. सावकाश 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 सावकाश. बापरे. मला सांगा, आपल्या सोलापूर शहराचा कॉप्ट नगरसेवक कसा असावा? सॉरी,
मला सांगा कसा असायला पाहिजे आपला कॉप नगरचा. त्याला मुळात सगळ्या शहराचा विकास करण्याचं त्याच्यामध्ये ध्येय आणि एक त्याला माहिती असलं पाहिजे. ग्राउंड लेवलवरून काम करून गेलेला पक्षाचं काम केलेल्या व्यक्तीला मिळालं पाहिजे आणि तशीच लोक भारतीय जनता पार्टीने आज दिलेले त्याचा मला खूप आनंद आहे. धन्यवाद. याच्या बंद आहे बंद आहे. जागा फुल मला सांगा शुभेच्छा देण्यासाठी आलेत. हा शुभेच्छा. कुणाला? अक्षय अंजिकाने कसा आहे तो? एकदम चांगला माणूस आहे. तडफदार युवा आहे त्यांचा, तडफदार नेता आहे, नेतृत्व पण त्यांचं चांगलं आहे. लोकांची जाणीव आहे त्याला. गल्लीतली सगळं माहिती आहे. गल्लीतली माहिती आहे. मला सांगा तुम्ही बी अक्षय अंजिखानीसाठी आला. तुमच्या समाजाला न्याय मिळाला असं वाटतंय? मिळत आहे की नाही? कशाला नाही मिळत? शहरातले शहरातील प्रलंबित विषय काय आहेत आणि हे लोक काय मांडायला पाहिजे, काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला लोकांचं पाण्याचा प्रश्नाचा मुद्दा आहे आणि रोड चांगले पाहिजे. वाहतुकीला न अडथळा येता वन वे व्हायला पाहिजे या सोलापूर शहरात. स्वच्छता पाहिजे. स्वच्छता पाहिजे. मूळ स्वच्छता नाही आहे त्याच्यामुळे ते स्वच्छता करून घ्यायला पाहिजे. आणखी अजून काय नाही, सगळं आपलं शहर सगळं स्वच्छता वगैरे चांगलं व्यवस्थित पाहिजे. धन्यवाद. या चंदन, या चंदन, या बोला ना. आपण मला सांगा साहेब, आपला कॉप नगरसेवक कसा असावा? खूप छान असावा, काम करणारा असावा, सगळ्या समाजाला मिळून घेऊन चालावा असं नगरसेवक असावा. विकासाचा मुद्दा, विकासाचे मुद्दे घ्यायला पाहिजे. कास्ट जात न बघता सगळे सोलापूरचं डेव्हलप व्हावं असं नगरसेवक करावं. धन्यवाद. या इकडं. मला सांगा आपला कॉप नगरसेवक कसा असावा? अण्णा थोडं आता तुमचं जे वाईट बघतो प्रत्येक वेळेस त्याच्यावरून जर अनुभवलो की एक अनुभवी आणि थोडं तज्ञ असावा. म्हणजे असं महापालिकेबद्दल प्रत्येक तळागाळातल्या छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल थोडाफार अभ्यासू असावा, अभ्यास व्यक्तिमत्व असावा, बोलण्यात तडफदार युवा असावा, एवढं सांगू शकतो आम्ही. धन्यवाद. मला सांगा इकडे कुठल्या कॉलेजला आहेत? दयानंद कॉलेज. आपल्या शहराचा कॉप नगरसेवक कसा असावा आणि त्यांनी काय काय काम करावं असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतंय टॉप नगरसेवक सुशिक्षित व चांगला असावा, रस्ते व नागरिकांची सोय पूर्ण करणारा असावा आणि तो नागरिकांसोबत राहून नागरिकांसोबत चर्चा करून त्यांची समस्या सोडवावी असा असावा. धन्यवाद. आपल्याला शूटिंग करायचा अधिकार आहे, आत बोलायचा अधिकार नाही. ते नगरसेवक बोलतेत. मला सांगा काका, परवा तुम्ही बोलला, मी पळत गेलो आणि ते जगदीश अण्णाला पकडलो. मला सांगा कॉप नगरसेवक कसा असावा? तुम्ही परवा दिवशी सांगितलेत. आता कोणाकोणाची निवड झाली असं तुम्हाला वाटतंय? आता बघा 9 जणांचे अधिकृत निवड झाली, घोषित अनाऊन्स झालाय. काय काय 9 नावं. तडवळकर ताई आहे, ते जिल्हा शहर अध्यक्ष भाजपाचे. तडवळकर ताई, अंजू खाने, ऋषिकेश विठ्ठल मेट्रे, अशा पद्धतीने आहेत 9 जणांची नावं. 9 जण फायनल झाले. का चांगल्या पद्धतीनं निवड झाली आहे. चांगले लोक निवडले आहेत जेणेकरून शहराचा विकास करण्यासारखे 9 सुकृत नगरसेवक म्हणून झालेले आहेत. तर तसं करत असताना भाजप एक चांगला पक्ष आहे. सबके साथ सबका विकास म्हणून चालणारा एक भारतीय जनता पार्टी आहे. ते जनजन के साथ सबके साथ भारतीय जनता पार्टी म्हणतात ना, तशा पद्धतीनं आंबेडकरवादींना बी न्याय मिळाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाचं पाठ असणारे बी सदस्य झालेत आता वकील हे. तर अशा असताना सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन मानतो. धन्यवाद. चला चंदन तिकडे जाऊ. नाव फायनल झाल्यावर दिसा लागलाय. या चंदन या. 9 नावं फायनल झालेली आहेत. कुणाला? हा सभासद प्रस्ताव घेतलेले आहेत. सभासद प्रस्ताव या
आपण खाली जाऊन थांबू. प्रस्ताव कशामुळे या चंदन या. धन्यवाद. मी राहुल रणदिवेस, चंदन बोलू, सोलापूर न्यूज. आणि त्यांना न्याय मिळालाय. मला सांगा काय विजन आहे वकिलांचं? खरंच आम्हाला न्याय मिळालेला आहे. तळागाळातल्या लोकांसाठी आज स्वीकृत नगरसेवक पद हे खूप मोठं पद आहे. ते आम्हाला देऊन आम्हाला खरंच न्याय मिळालेला आहे. त्याबद्दल पक्षाचं व आमच्या देवेंद्र दादा कोटे व महापौर साहेबांचं खूप खूप धन्यवाद मानतो. व माझे काय विजन आहेत म्हणजे युवकांसाठी, उच्च शिक्षित युवक आज बेरोजगार किंवा रोजगारापासून अलिप्त राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे असो किंवा पाणी, लाईट, रस्ते हे तर आहेतच. मेन लायब्ररी असो मोठे, त्यांच्यासाठी क्लासेस असतील, या सर्वांसाठी मी प्रयत्न करेन. मला सांगा साहेब, आपल्याला कॉप टू नगरसेवक म्हणून इकडं निवड केलेत सगळेजण सभागृहामध्ये, आणि कोर्टातले कुठले कुठले विषय प्रलंबित आहेत असं तुम्हाला वाटतंय? ते कोर्टाचे आणि या नगरसेवक इथले जे काही माझं वकिलीचं माझ्याकडे नॉलेज आहे ते मी लोकांच्या न्यायासाठी व इथं आपल्या प्रशासनाच्या हितासाठी मी कायम वापर करेन. डीपीडीसी मधून आपल्या कोर्टामध्ये निधी दिला गेलाय आणि तिथं डेव्हलप चालू आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार आहे अजून? आता तिथे काम तर चालू आहे आपलं, त्याबद्दल मी एवढं काय बोलू शकत नाही. ते सगळे कोण आहेत? तुमच्या घरचे कोण आहेत? माझे परिवार आहे. तुम्ही बहीण आहे त्यांची? माझी सिस्टर आहे. हा, हे बोललेत बर का, हे हुशार आहेत सगळे. मला सांगा ह्यांच्या घरचे कुठे आहेत? तुमच्या घरचे तिकडे ताई? मला सांगा, एक नवऱ्याला आपल्या न्याय मिळालाय, किती खुश आहेत तुम्ही? सांगा एकदा सोलापूरकरांना. आम्ही सगळेजण किती खुश आहे हे शब्दात व्यक्त करणे थोडं कमीच आहे, पण आम्ही लय खुश आहे, खूप खुश आहे आम्ही. काय कामं सांगाल तुमच्या नवऱ्याला? आम्ही सांगायची गरज नाही, त्यांना माहिती आहे सगळं. आपल्याला, आपण बायका आहोत, घरामध्ये बायका असतात आणि त्यांना मूलभूत सुविधा लागतात. पाण्याचा प्रश्न असेल, तुमच्या प्रभागात पाणी येत आहे बरोबर? आहेत थोड्या समस्या आहेत, पण होतो आता ते झालेत नगरसेवक करतील. कुठलं गाव तुमचं? सोलापूर. तुम्हाला सोलापूरचेच आहेत, इथंच दिलंय तुम्हाला? नाही, माहेरगाव कुठलं? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशचे आहेत? बापरे. मला सांगा ताई, कसं वाटतंय कॉप टू नगरसेवक झाले तुमचे भाऊ? खूप आनंद वाटतोय. आमच्या म्हणजे परिवाराची एक इच्छा होती पूर्ण कुटुंबाची की घरात कोणतर असं हे व्हावं. आमच्या काका, मोठे पप्पा म्हणजे त्यांचं पण पहिल्यापासून खूप इच्छा होते की आमच्या भागात राहून सगळं अडीअडचणी महिलांचे बघतात त्यांनी. आता माझा भाऊ पूर्ण प्रत्येक महिलांचा असो पुरुषांचा असो त्यांनी करणार आहे. एवढंच. तुमचं प्रभाग क्रमांक किती आहे? 6. काय काय विषय आहेत प्रभागात? पाण्याचं आहे, महिलांचं का रोजगार, घरगुती काम महिलांचे. प्रत्येक महिला फक्त दुसऱ्यांच्या घरी धुणं भांडेच करतात, त्या महिला ते करू नये, दुसरं काय तर काम करावं असं माझा भाऊ करेल. ऍडव्होकेट ऋषिकेश अण्णा मेट्रे करते. कंठ दाटून आलाय तुमचा. आम्हाला आनंद पण होत आहे आणि दुःखाचे अश्रू पण येत आहेत. खरंच एका भावाचा आनंद डोळ्यातून बाहेर पडायला लागलाय त्या ताईचा. खूप काही चांगली माहिती दिली आहे. या अण्णाकडे जाऊ म्हण. मला सांगा किती खुश आहेत? खुश आहेत त्याच्यावरच बोला, आपण वर बोललो. आज आनंद वाटतोय सगळ्या आपल्या समाज बांधवांना आहे, आम्हाला सुद्धा. तिथं माझे चिरंजीवच आहेत, बाप आहे म्हणताना मला आनंद होणार आहे. ते मुलगा एका पदावर बसलाय म्हणताना, तर सगळ्या समाज बांधवांना समाधान आहे आणि सगळ्या परिसराला समाधान आहे.
तर ते करतील. कसं आहे, संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे. ते संविधानचं पाठांतर केलेले वकील आहेत ते. तशा वकिलाला हे भारतीय जनता पार्टीने न्याय दिलेले आहे. या भारतीय जनता पार्टीचे हे तिन्ही आमदारांचं बी अभिनंदन आहे. विशेषतः अभिनंदन केल्यावर हा, काय सांगाल तुमच्या मुलाला काय मुलगा वकील आहे, त्याला सगळं कायद्याचं ज्ञान आहे, प्रभागाचा विकास करण्याचं ज्ञान आहे. प्रभागामध्ये जे काय विकासापासून वंचित राहिलं आहे ते आपल्या सोलापूर शहरातून आमच्या 6 नंबर प्रभागामध्ये करतील. सोलापूर शहरभर मध्ये जिथं काय कमी आहे तिथं आम्ही आहे म्हणल्यासारखं त्यांनी वागतंय आणि काम करताय. जिथं कमी तिथं आम्ही, हे सगळे म्हणालेत. बघूया येणाऱ्या काही दिवसात कॉप्ट नगरसेवकाला निधी असतंय बरं का, आणि त्यांना कुठेही खर्च करता येत आहे. त्या प्रभागात नाही, त्या प्रभागात खर्च करता येत नाही, पण त्यांना असं वाटलं की तिथं कमी आहे. जसं त्यांचे वडील म्हणले की जिथं कमी तिथं आम्ही, हे ब्रीद वाक्य घेऊन हे निघालेत प्रभाग 6 मधून. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर.